नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL इरा 2025 MS-ITच्या न्यू इरामधील सेशन नंबर 12 पाहणार आहोत। सेशन नंबर 12 ला क्लिक करा। ऑफिस स्किल ओपन करून ह्याच्यामध्ये आपल्याला इथे नॉलेज चेक अगोदर सोडवायचे। वरचं जे ऑरेंज कंटेंट आहे ते व्यवस्थित ऐका, शिका। त्याच्यानंतर नॉलेज चेक सोडवायचे आपल्याला। नॉलेज चेक स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे मेलिंग टॅबमध्ये एकच प्रश्न आहे ते मेलिंग टॅबमध्ये मेल मर्ज प्रक्रियेदरम्यान डॉक्युमेंटमध्ये मर्ज फील्ड इन्सर्ट करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? पर्याय क्रमांक 3 सबमिट करा, SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओके करा। पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन, स्टार्ट करा इथून। पहिला प्रश्न आहे टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। आता तुमच्या MS वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट व्हॉल्युंटर फॉर्म सर्च करा आणि MS वर्डमध्ये तयार करा। इथे सर्चसाठी क्लिक करा, टेम्पलेट येईल त्याच्यावरती क्लिक करा आणि क्रिएटला क्लिक करा। पुढचा प्रश्न आहे डॉक्युमेंटचे सर्वात रिसेंट व्हर्जन सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲज क्लिक करा। त्यामुळे व्हॉल्युंटर फॉर्म या नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा। स्टार्ट करा, फाईलला क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा, डेस्कटॉपला क्लिक करा, नाव टाकण्यासाठी क्लिक करा आणि सेव्हला क्लिक करा। SIM करा, समोर एंड एक्झाम टाईप करा आणि कन्फर्म करा, ओकेला क्लिक करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न, तुम्हाला मेलिंग टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन कुठे मिळेल? याचं उत्तर आहे रेसिपिएंट ग्रुप, पर्याय क्रमांक 1 सबमिट करा। सॉरी, इन द क्रिएट ग्रुपमध्ये मिळेल आपल्याला ते, पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न, MS वर्डच्या मेलिंग टॅबमधील एनव्हलप कमांड वापरताना ते तुम्हाला काय करण्याची परवानगी देते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिएट पर्सनलाइज एनव्हलप फॉर लेटर्स। नेक्स्ट, तिसरा प्रश्न, MS वर्डमध्ये डॉक्युमेंट्सला अंतिम रूप देण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे फिनिश आणि मर्ज टूल कोणत्या ऑप्शन खाली येते? पर्याय क्रमांक 3 फिनिश ग्रुप। मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमध्ये ग्रीटिंग लाईन वैशिष्ट्याचा उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 2 संबंधित प्लेस होल्डर जोडण्यासाठी। आणि पाचवा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या मेलिंग टॅबमधील प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुपचे कार्य काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक प्राप्तकर्त्यासाठी तयार झालेले पत्र पाहण्यासाठी। प्रेस करा, गो टू होम करा। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे दिलेल्या वर्ड फाईलमध्ये एनव्हलपवर डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस ॲड करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, एनव्हलप्सवर क्लिक करा आणि डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस एंटर करा। वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा। मेलिंग टॅबवरती क्लिक करा, एनव्हलप्सवरती क्लिक करा, इथे डिलिव्हरी ॲड्रेस आणि इथे रिटर्न ॲड्रेस, आपल्याला हे दोन्ही ॲड्रेस टाईप करायचे आहेत। दोन्ही ठिकाणी टाईप करा, इथे आणि इथे। येस करा ॲड टू डॉक्युमेंट्स करून आणि प्रश्न सबमिट करा। अनएक्सपेक्टेड एरर आलेला आहे। हा प्रश्न आपला चुकला नाही आहे, हा असंच सोडवायचं आहे, फक्त इरामध्ये काहीतरी एरर दाखवतोय। पुन्हा घेऊ आपण हा प्रश्न। मेलिंग स्टॅब, एनव्हलप ॲड होईपर्यंत थांबा। एनव्हलप ॲड्रेस समोर आपल्याला विचारेल, इथे ॲड्रेस टाईप करा। ॲड डॉक्युमेंट करा,
एस करा, साईडला क्लिक करा. बघा मेलिंग स्टॅपमध्ये जायचं आहे, मेलिंग एनवलप आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे एनवलपवर ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी मेलिंग टॅबवर जा, एनवलप सिलेक्ट करा, त्यानंतर ऑप्शन्सवर क्लिक करा आणि प्रिंटिंग ऑप्शन सिलेक्ट करा. आता फेस डाऊन ऑप्शन सिलेक्ट करा, नंतर ओकेवर क्लिक करा आणि प्रिंट सिलेक्ट करा. स्टार्ट एक्झाम करा. वर्ड ओपन होईपर्यंत थांबा. मेलिंग टॅबवरती जा, त्यानंतर पुढे काय सांगितले बघा, मेलिंग टॅबवर जाऊन एनवलप सिलेक्ट करा, त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचे. एनवलप ओपन झाल्यानंतर येत आहेत ऑप्शन, ऑप्शनवर क्लिक करा. प्रिंटिंग ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ह्याच्यामधून प्रिंटिंग ऑप्शनवरती क्लिक करा, नंतर फेस डाऊनवरती क्लिक करा. फेस डाऊन ऑप्शनवरती क्लिक करा. इथे फेस अप आहे, इथे फेस डाऊनवरती क्लिक करा आणि प्रिंट ओके करा आणि प्रिंटवर क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. प्रश्न आपले चढवून झालेत, दोन्ही ग्रीन झाले नाही आहेत, त्यामुळे परत होमला जाऊन आपण तिथे गेलो तर ते प्रश्न ग्रीन होतील. ते एंड करा दोन्ही प्रश्न. सेशन नंबर 12, त्याच्यामध्ये लास्टला आहे सेशन एंड कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे व्हॉट एनालिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहीतांचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रभावी साधन आहे. बरोबर आहे. डॅश डॅश व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर उपलब्ध असतात. टेबल ऑफ कंटेंट पर्याय क्रमांक 3. अर्थसंकल्प तयार करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांच्याबाबत अंदाज करणे यासाठी सर्वात योग्य ॲप्लिकेशन कोणते? याचं उत्तर आहे स्प्रेडशीट. मायक्रोसॉफ्ट एक्सेल बाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेटाचे एकत्रीकरण आणि गोलसिक. एसआयएम करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 12 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 13 पाहणार आहोत. तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थांबूयात आपण. धन्यवाद.